नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा जलद आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट। सध्या राज्यातील अनेक भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय। आज सकाळी पुण्यातील मुंढवा केशवनगर भागातील रेणुका मंदिर परिसरातही एक बिबट्या आढळल्याने मोठा गोंधळ उडाला। या बिबट्याने या परिसरातील जवळपास 4 ते 5 लोकांवर हल्ला केलाय। दरम्यान बिबट्या पळताना तो एका इमारतीच्या डक्टमध्ये पडला। वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं आणि मोठ्या परिश्रमाने या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलंय। सोलापूर पंढरपूर महामार्गावर काल कार आणि बसमध्ये भीषण अपघात झालाय। कार आणि बस समोरासमोर धडकल्याने यामध्ये कारमधील 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय। अपघातात सुरेश कोकणे, सचिन कोकणे, सविता कोकणे, आर्यन कोकणे, श्रद्धा सावंत आणि प्रथमेश सावंत हे 6 जण ठार झाले, तर धनश्री सावंत गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हे सर्वजण आंबेगाव तालुक्यातील कोकणेवाडी येथील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून ते मुंबईतील घाटकोपरमध्ये राहत असल्याची माहिती आहे। एकाच कुटुंबातील 6 जणांचा असा मृत्यू झाल्याने सध्या त्यांच्या गावी शोककळा पसरली आहे। बारामतीमध्ये लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। बारामती शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामुळे हा प्रकार समोर आलाय। त्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली। यावेळी पोलिसांना वेश्या व्यवसाय करताना 2 तरुणी आढळल्यात। बारामती शहर पोलीस उपनिरीक्षक सतीश आसवर यांनी याबाबत फिर्याद दिली असून या प्रकरणी नितीन पिराजी गाडे, अजय कालीचरण वर्मा, लॉज मॅनेजर दत्तराम नामदेव गुरव, लॉज मालक सुरेश निवृत्ती पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संगमनेरमध्ये पोलिसांनी सुमारे 250 किलो गांजा पकडलाय। ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आश्वी पोलिसांनी ही कारवाई केली। झरेकाठी इथून भरधाव वेगाने जाणाऱ्या आलिशान क्रेटा गाडीबद्दल ग्रामस्थांना संशय आला आणि म्हणून त्यांनी याची माहिती आश्वी पोलिसांना दिली। पोलिसांनीही तात्काळ या माहितीच्या आधारे गाडीला पकडून संपूर्ण छाननी केली असता यामध्ये सुमारे 250 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी गणेश निवृत्ती लोणारे या आरोपीला अटक केली असून सध्या याबाबत पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे। पारनेरमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसांनी तब्बल 95 लाख मागितल्याची घटना उघडकीस आली आहे। याबाबत पारनेरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब माळी यांच्या विरुद्ध जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ तसेच गावठी कट्ट्याचा दाग दाखवल्याचा गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय। शेतजमिनीच्या वहिवाटीवरून बाळासाहेब माळी आणि रोहिदास देशमुख यांच्यात वाद झाला। यातूनच बाळासाहेब माळी यांनी देशमुख यांच्या शेतात टपरी आणून टाकली आणि ही टपरी हटवायला तब्बल 95 लाखांची मागणी केली। दरम्यान रोहिदास भास्कर देशमुख यांच्या फिर्यादीनुसार आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। सध्या पुणे शहरामध्ये खून, हल्ला अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। त्यातच अशा घटनांमधील आरोपी सापडत नसल्याने पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे। म्हणूनच अखेर हे वाढते गुन्हे पाहून काल रात्री पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम यांनी स्वतः जनता वस्तीमधील पोलीस चौकींना भेटी देऊन आताच्या परिस्थितीची पाहणी केली आहे। गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय करता येईल याबाबत त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी यासोबतच नागरिकांशीही संवाद साधलाय। पुणे शहरात गेल्या 8 दिवसांमध्ये जवळपास 13 खुनांच्या घटना घडल्यात, त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। नाशिकमधल्या कथडा भागातील 2 युवतींनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। काल दुपारी 15 ते 20 मिनिटांच्या फरकाने या दोघींनी आत्महत्या केली आहे। संजना कोंडीराम हरगावकर या 17 वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। वडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती आणि ती न मिळाल्याने बहुधा तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दुसऱ्या घटनेत प्रिया राजू पवार या 19 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली। प्रेमभंगातून तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। एकाच दिवशी अशा पद्धतीने दोघींनी आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ पाहायला मिळाली। पुण्यातील वाघोली येथील नवले हॉस्पिटलमध्ये काल रात्री एका 21 वर्षीय नर्सने आत्महत्या केली आहे। हॉस्पिटलच्या नर्स रेस्टरूममध्ये गळफास घेऊन ही आत्महत्या करण्यात आली आहे। प्रियंका कांबळे असं आत्महत्या केलेल्या नर्सचं नाव असून ती मूळची लातूर जिल्ह्यातील उदगीरमधील असल्याची माहिती आहे। दरम्यान प्रियंकाने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून याबाबतचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।